नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला आज माझ्या होम जिम कन्स्ट्रक्शन जे आहे तर त्याची एक छोटीशी अपडेट घेऊन येत आहे. तर जसं तुम्ही बघू शकता की आपली जी जिम आहे तर त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते तर त्याच्या वॉल्स चांगल्या पद्धतीने बनलं आहे. जस्ट आता त्याचं स्लॅब जे आहे त्याचं बांधकाम बाकी आहे. तर मी एक तुम्हाला छोटीशी टूर देतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपली जिम कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट होणार आहे. तर आपण इथून आपल्या जिममध्ये एंट्री करणार आहे. हा माझा सेकंड फ्लोअर आहे आणि इथे मेन एंट्री गेट असणार आहे. तर जेव्हा आपण मेन एंट्री गेट ओपन करू तर हा पूर्ण हॉल जो तुम्ही बघताय तर हा पूर्ण हॉल जवळपास 1000 स्क्वेअर फीटचा हा कार्पेट एरिया आहे आणि हा जो पूर्ण हॉल आहे तोच आपला पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओ असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की या पूर्ण हॉलमध्ये फक्त हे 3 कॉलम्स जे आहे ते येत आहे. तर कन्स्ट्रक्शन करताना मी एक गोष्ट लक्षात घेतली की हे ज्या 4 स्लिट विंडो तुम्ही बघू शकतात वर्टिकल, तर या स्लिट विंडो मी बनवल्या आहे आणि इथं जे आहे ते मिरर्स लागतील मध्ये आरशे आणि इथे पण. त्यानंतर ही जो समोरचा फेस जो आहे तर तिथे आपण स्लायडिंग विंडो इन्स्टॉल करणार आहोत आणि हा जो साईडचा पोर्शन आहे तर इथे पण आपण फ्रेंच डोअर टाईप किंवा स्लायडिंग विंडो आपण इथे इन्स्टॉल करणार आहोत. आणि हे जे आहे ही वॉल जी आहे ती आपली फीचर वॉल होणार आहे. तर इथे मी आपला DC फिटनेसचा लोगो जो आहे तो मी इथे देईल. त्यानंतर तुम्ही हे जे बघताय तर हा जो सेक्शन आहे जो तुम्ही इथे बघताय या खिडकीपासून तर एकदम या समोरच्या खिडकीपर्यंत हा जो पोर्शन आहे तो आपला स्लेजसाठी एक ट्रॅक असेल जिथे आपण स्लेज पुश आणि पुल या 2 एक्सरसाइज करू शकतो. त्यानंतर इथे मिरर्सच्या समोर एक तर मी फंक्शनल मशीन्स जे आहे ते ठेवेल आणि त्या साईडला कार्डिओचे जे मशीन्स आहे हायरॉक्स स्पेसिफिक मशीन स्की अर्ग असेल रो अर्ग असेल तर ते मी ठेवायचा प्लॅन आहे माझा. आणि हे जे तुम्ही बघताय तर हे चेंजिंग रूम आणि वॉशरूम आहे इथे आणि स्टीम बाथसाठी पण एक स्पेशल रूम मी इथे बनवतो आहे. तर हे मधलं पार्टिशन जे आहे तिथे बेसिन असेल, या साईडला शॉवर आणि टॉयलेट असेल. त्यानंतर इथे या रूमचे 2 पार्टिशन होईल. इथे एक छोटीशी चेंजिंग रूम आणि एक 2 लोक जातील अशी स्टीम रूम इथे असेल. तर असा माझा छोटासा सेटअप जो आहे तो मी घेऊन येत आहे. त्यानंतर ही जी वॉल आहे तर स्पेशली आपण फिटनेसचे जे पोजेस असेल किंवा शूट्स बिफोर आफ्टरचे पिक जे आहे ते आपण याच ठिकाणी घेणार आहोत. तर जसं तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट लँटर्न आणि जे वॉल आहे त्याचं ब्रिकचं वर्क झालेलं आहे आणि यावरती स्लॅब जो आहे तो आपला जाणार आहे. तर ही आहे सध्याची अपडेट. तर अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचा माझा प्लॅन आहे. बघूयात आपण हे कन्स्ट्रक्शन फायनली कशा पद्धतीने रूप घेतं, कशा पद्धतीने आकार घेतं. एक अपडेट जी आहे ती मी तुम्हाला या अशा छोट्या ब्लॉग्सद्वारे द्यायचं ट्राय करेल. तर बनून राहा माझ्यासोबत. आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.